सर, महिन्याभरापूर्वी आपलं बोलणं झालं होतं, तेव्हा तुम्हाला मी NET सुद्धा दिलं होतं. तुम्ही ते वाचलेलं दिसत नाही आहे. NET, नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. सर, आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. पण आपल्या कंपनीचे आता बरेच नियम बदलले. आपण सगळ्या जुन्या आणि सिनियर एम्प्लॉईजला आता रोल ऑफ करतो. सर, हा पार्ट कुठल्या मॉडेलचा आहे? दळवी सर, अहो कसला विचार करताय? गेली जवळजवळ 40 वर्ष रोज सकाळी येतोय इथे, आणि आता लवकरच एक दिवस असा येणार आहे की घरी बसावं लागणार. आणि हे सगळं अपेक्षेपेक्षा खूप आधी होतंय ना. पुष्कळ जबाबदाऱ्या आहेत रे अजून. हे कसं पसवणार आहे समजत नाही मला. सर, पण तुम्हाला किती नॉलेज आहे कारचं, आणि यामध्ये जर त्यांनी तुम्हाला जर काढलं ना तर किती नुकसान आहे त्यांचं. अरे बाबा, त्यांचं म्हणणं आहे की AI आणणार आहेत आता. ते नवीन नवीन मशीन्स आणणार आहेत, त्यामुळे त्यांना आता आमच्यासारख्या वयस्कर स्टाफची काही गरज नाही. म्हणजे हळूहळू सर्व सिनियर स्टाफ जाणार. असं दिसतंय खरं. सर, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. पाहिजे तर आपण संप करूया. अहो बघूया ते तुम्हाला कसं काढतात ते. लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी, एक मिनिट आले सासूबाई. काय झालं? काय दिवसभर आपली ते स्वयंपाकघरातून बाहेर येतच नाहीये. काही हवंय का तुम्हाला? मला काही नको, पण जरा बस तरी. अहो नाही आई, जरा ना पौष्टिक लाडू बनवत होते. म्हटलं तहान लाडू, भूक लाडू असावेत ना. पौष्टिक लाडू आता का? अगं बाई, सांगितलंच नाही ना मी. आज ना जानूशी बोलणं झालं माझं. परीक्षा सुरू आहे ना, तेव्हा मी तिला म्हटलं की इथेच येऊन राहा 4 दिवस. इथून पेपरला जायला पण बरं ना, जवळ आहे. तर म्हणाली की ह्यांना म्हणजे जयंतरावांना विचारून सांगते. हो आता जयंतराव काही नाही म्हणणार नाही, नाही का? हो नाही, तिला जर इथे येऊन राहता आलं ना तर बरंच होईल. अभ्यास तरी होईल तिचा निवांत. तेच तर. मला लाडू वळायला जरा मदत कर ना. होय करूया. लक्ष्मी, ऐक ऐक ऐक, एक काम कर. पौष्टिक लाडू करणारच ना, थोडेसे जरासे जास्त कर. तुला माहितीये ना मलाही आवडतात ते. हो हो. आई, नाही जानूची परीक्षा आहे, तिचा अभ्यास आहे म्हणून लाडू बनवतोय ना आपण. पण मग आजींचं काय? आजींची कुठली परीक्षा आहे बरं? माझा कसला अभ्यास आहे? अगं माझीच तर परीक्षा असते. तुम्हाला नाचुनांना सांभाळायचं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. ललिता, तुम्हाला काही कल्पना होती की आपला मुलगा दारू पितो? तुम्हाला तरी कशी कल्पना असणार? तुम्ही दिवसभर आपल्या कामामध्ये व्यस्त असता. याचा अर्थ असा होतो की आपण एक पालक म्हणून हरलो एक पालक म्हणून. आपला मुलगा आपल्या पाठीमागे एवढं काही करतो आणि आपल्याला काही माहित नाही. आपण एक बेजबाबदार पालक आहे. बेजबाबदार पालक. उगाच काही विचार नका ना. मग काय करू? सांगा ना, काय करू? हत्तीवरून मिरवणूक काढू का साखर वाटू? त्याने एवढा पराक्रम केलाय. अहो अहो, विश्वा, कुठे कमी पडलो रे आम्ही? सांग ना, कुठे कमी पडलो आम्ही? आम्ही असं काय पाप केलं होतं की तू आमच्याशी असं वागलास? सांग ना. सावरच होत आहे. कसं? सांगा ना, सांगा ना, कसा सावरू? बाप आहे मी,
तुम्ही स्वतःला सावरू शकाल? काय काय स्वप्न पाहिली होती. वाटलं होतं एकुलता एक मुलगा आहे, लाडागोडात वाढलाय, शहरात जाऊन खूप शिकेल, मोठा होईल, परदेशात जाईल, आपलं नाव करेल, प्रगती करेल. आणि हा इथे आलाय, या हॉस्पिटलच्या बेडवर निशुद्ध पडलाय. ही त्याची प्रगती. स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलंय याने. आता जर का निशुद्ध नसताना त्याला मी सोडला नसता. हो काय बोलताय? अवस्था बघा ना ही त्याची. अवस्था याने स्वतःहून करून घेतले. यात काय बघायचं? याला जरा शुद्धीवर येऊ दे, मग बघतो त्याच्याकडे. हो. जानू, जानू हे काय? तू तू बॅग का भरतेस? जयंत, मी आई बाबांकडे चालले. का त्यांनी बोलावलंय का? अरे नाही, ॲक्च्युली माझ्या एक्झाम सुरू होत आहेत आणि मला कॉलेज जवळ पडेल आई बाबांच्या घराच्या इथून, त्यामुळे जाते. अगं पण आपल्याकडे गाडी आहे, मी तुला लवकर सोडून येत जाईन. हो जयंत, माहिती आहे मला आपल्याकडे गाडी आहे, पण अरे प्रवासात खूप वेळ जाईल माझा. त्याच वेळेत माझी अभ्यासाची रिव्हिजन तरी होईल. आणि खरंच आई बाबांच्या घरापासून कॉलेज खूप जवळ आहे माझं, म्हणून जाते. आणि हो, माझं ठरलंय हा, तू आता काही बोलणार नाहीयेस. जानू, तू खरंच चालली आहेस का? हो जयंत, अरे खरंच ट्रॅव्हलिंग बरं पडेल मला तिथून. जानू, जानू तुलाही माहिती आहे की मला एकट्याला इथे तुझ्याशिवाय करमणार नाही. आणि तुझंही तिथे मन लागणार आहे का माझ्याशिवाय? तर तू एका आठवड्यासाठी जाणार आहेस, मग मग मी इथे एकटा काय करू? जयंत, जयंत, अरे तू इतका इमोशनल नको ना होस. तू इमोशनल झालास ना तर मग मलाही जावंसं नाही वाटणार. मग नको ना जाऊस जानू. जयंत, अरे खरंच मला ट्रॅव्हलिंग खूप बरं पडेल तिथून, म्हणून जाते मी. बरं ठीक आहे, तुला नाही आवडणार असेल तर मग नाही जात मी, इथूनच ट्रॅव्हल करेन. नाही जानू, बरोबर आहे तुझं, तुझ्या आईकडे. जयंत, अरे असं काय? एकदा सांगितलं ना मी. जानू, जानू, तुझी खरंच इच्छा आहे ना? मग तुलाही माहिती आहे की तुझ्या मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणून मी मनापासून सांगतोय, तू जा आईकडे. ओके? यावर आता कोणतंही डिस्कशन नको. तू काय ते करत होतीस, तू बॅग भर, नीट सगळं घे, नोट्स वगैरे, काहीच विसरू नको. ओके? मी ऑफिसला निघतोय. जयंत, थँक्यू. मन लावून अभ्यास कर. ओके? बाय. हॅरी, मॅनेजर काकांचा फोन आहे. हा काका, बोला. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सिद्धिराजचा फोन येऊन गेला. तुमची फाईल मी पुढे पाठवली आहे.
तुम्हाला एक व्हेरिफिकेशनचा कॉल येईल. मी सरांशी सुद्धा बोललोय आणि तुमचं लोन सँक्शन होऊन जाईल. खरंच 100%. थँक्यू सो मच काका. काका हे लोन आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे लोन सँक्शन जर झालं तर आम्हाला तुमची मदत होईल. डोंट वरी, होऊन जाईल. हो, आजपर्यंत गाडे पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली आहे, त्याची आठवण आहे आम्हाला. थँक्यू सो मच काका. काका मी फोन ठेवू? ओके, बाय. आणि काय 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 म्हणाले काय काय म्हणाले please सांग. थांब सांगते. काका म्हणाले आपलं लोन लवकरच सँक्शन होणार आहे. आपली फाईल त्यांनी पुढे पाठवलीये. वाव, येस. थँक्यू 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 सो मच आणि थँक्यू. आणि मला माहिती आहे का तू एका आमदाराची मुलगी आहेस. तुझ्या बाबांनी तुला कधीच कुठलीच गोष्ट कमी भासू दिली नाही. जी गोष्ट तुला हवी असेल ना ती वेळेच्या आधी तुझ्या पुढे हजर केली ग. आणि माझ्यासोबत लग्न केल्यानंतर तुला मी कधीच काहीच देऊ शकलो नाही अगं. तुला जे काही हवं होतं ते स्वतःच मेहनत करून तुला घ्यावं लागलं. काहीच करू शकलो नाही. आय नो हॅरी, बट प्रेम करून लग्न केलं म्हणजे डेट्स, शॉपिंग आणि लवी डबी टॉक्स तर नसतात ना. मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले तेव्हा ही फॅमिली, इथलं कल्चर माझ्यासाठी खूप वेगळं होतं अरे. पण हॅरी खरं सांगू, तुझी फॅमिली खूप चांगली आहे. मी बऱ्याच गोष्टी शिकली आहे त्यांच्याकडून. इव्हन आपले आई बाबा किती समजून घेतलं रे त्यांनी आपल्याला. लग्नानंतर आपल्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटीज येतात हे हळूहळू कळतंय रे मला. बट आय प्रॉमिस हॅरी, मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. कधीच नाही. कायम तुझ्या सोबत राहील. अरे वेड्या रडतोस काय? थँक्यू हनी. रडू नकोस. थँक्यू सो मच. अरे उचल उचल फोन उचल. काय हा मॅनेजर आहे, फोनच उचलत नाही माझा. उचलत नसेल तर परत लावा ना. आपलं काम आहे की नाही, मग आपल्यालाच मागे लागावं लागेल. लावा परत. अरे वा वीणा, माझ्या सहवासात राहून एकदम हुशार झालीस तू. मग काय. लावा लावा परत फोन लावा. हो हो. स्पीकरवर टाका. हा. नमस्कार मॅनेजर साहेब, मी संतोष बोलतोय. संतोष दळवी, संतोष श्रीनिवास दळवी. हा, येस. हा, हो, तुमचीच फाईल मी व्हेरीफाय करत आहे. अरे वा. तुमचं लोन सँक्शन व्हायला थोडा वेळ लागेल. पण का सर, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? मी तर माझे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट केलेत. माझी सॅलरी स्लिप, TDS सर्टिफिकेट, ITR, बँक स्टेटमेंट सगळं सबमिट केलंय. हो अहो, मला सगळं माहिती आहे ते. तुमचे फाईल आणि पेपर अगदी व्यवस्थित आहेत. फक्त प्रॉब्लेम आता शुअरिटीज आहे. हा, हे बघा, तुमचं लोन सँक्शन व्हायला कोणी गॅरंटर लागेल आणि गॅरंटर मिळाला की मला फोन करा. ओके ठीक आहे. बाय. तर काय नाटक आहे त्यांची, गॅरंटर पाहिजे यांना. हो ना. काय देणारा घेणाऱ्यापेक्षा कायम वरचढच असतो ना. तर म्हणतायत ते तर शोधा की एखादा गॅरंटर. आलीस मी. माझ्या सहवासात राहून हुशार झाली म्हटलं तर मलाच शिकवायला लागले. कुठून आणू आता हा गॅरंटर? जानू,
विश्वा, अरे कसलं भारी आहे हे. तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. पण हे तू मला का देतोयस? माझी एक आठवण तुझ्याकडे राहावी म्हणून. खूप छान आहे हे. थँक्यू. हाड, कुठे आहेस तू? बघ, तुझ्यासोबतच्या कितीतरी आठवणी आहेत माझ्याकडे, आणि आता तू अजिबात कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस. स्वतःला माझा बेस्ट फ्रेंड म्हणवतोस आणि आता अचानक गायब झाल्यास. मान्य आहे मला तुझ्या घरी इश्यूज आहेत, पण अरे एकदा तरी माझ्याशी बोलायचंच ना. मी नसतं का तुला समजून घेतलं? नाही, आता एक्झाम्सला जेव्हा तू कॉलेजला येशील ना, तेव्हा बरोबर बघते तुझ्याकडे. चांगलाच ओरडा खाणार आहेस तू माझा. ऍड कुठला. विश्वा, ए विश्वा, चल बघ ना. हे बघ आई आली, डोळे उघडणार आहे. चल तू उठ, आपण आपल्या घरी जाऊ. हा, उठ ना बा. उठ ना रे विश्वा. खरं तर तुझ्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मला तुला फक्त तुझ्या व्यसनातून मुक्त करायचं होतं रे. हे असं होईल असं वाटलंय रे मला. विश्वा, तुझ्या आईला माफ करशील ना राजा? माफ करशील ना मला? विश्वा, माफ कर रे मला. Stop it. Huh? I said stop it. Stop. I said stop it, okay? Stop it. अरे तू स्वतःच्या बायकोला माहेरी जाण्यापासून थांबवू शकला नाहीस आणि तू आम्हा सगळ्यांना स्टॉप इट म्हणतोस. तुला खरंच वाटतं का तू आम्हा सगळ्यांना थांबवू शकशील? अरे तुझी बायको तुला सोडून जाते म्हणजे तिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. राईट. म्हणूनच ती काहीतरी कारण सांगून माहेरी जात असेल आणि तू काही करू शकत नाहीस. जान्हवी तर गेली समज आता. असं काही नाहीये. असं काही नाहीये, ओके? जयंत, तुझं तुझ्या बायकोवर जीवापाड प्रेम आहे हे आम्हाला मान्य आहे. हा, मान्य आहे आम्हाला. राईट. पण तुला एक सिक्रेट सांगू का? जान्हवीचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. आणि एकदा का बायको हातातनं गेली ना म्हणजे कायमची गेली. बुर्र 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 उडून गेली ती. आय सेड स्टॉप इट, ओके? असं काही नाही आहे. जयंत, आता काही करून तिला तिच्या माहेरी जाण्यापासून थांबव. जर का आता ती गेली म्हणजे ती कायमची गेली समज. कायमची गेली. हा जयंत,
ती तुला कायमची सोडून जायला थांबव लवकर तिला. अरे जयंतची बायको त्याला सोडून गेली, बिचारा जयंत. थांबवा जयंत, सोडून गेली तुला यार, सोडून गेली जयंत. अरे थांबव तिला जयंत. थांबव जयंत, थांबव. काहीतरी कर. बोला ना प्लीज, थांबव. नाहीतर बघ, जाऊ देऊ नको तिला यार. जयंतची बायको त्याला सोडून गेली, बिचारा जयंत. सोडून गेली तुला यार, सोडून गेली जयंत. स्टॉप स्टॉप. जान्हवीला मी कधीच माझ्यापासून दूर होऊ देणार नाही, कधीच नाही. ती माझी आहे, फक्त माझी. आणि तिचंही फक्त माझ्यावरच प्रेम आहे. आणि ती मला कधीच सोडून जाणार नाही, समजलं? कधीच सोडून जाणार नाही कुठेही. हॅलो. काय झालं? नाही, मला सांग, तू घरी परत कधी येणार आहेस? हे बघ, मला ना तुझी खूप आठवण येते. जयंत, मला ना तुला आता डेस्पिरेटली भेटावंसं वाटतंय. म्हणजे तू घरी आल्यानंतर तुला घट्ट मिठी मारून शांत बसावंसं वाटतंय. जयंत, हॅलो. अरे काही बोलत का नाही आहेस? तुझ्याशी बोलतेय मी. कधी येतोयस तू? हो, येस 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 जानू. मला सांग, मी आईकडे जाते म्हणून तू चिडलायस का माझ्यावर? हा गम, नाही गम. इनफॅक्ट तू तू परफेक्ट डिसिजन घेतलायस. तिथे ना तुझा अभ्यासही व्यवस्थित होईल. सो परफेक्ट डिसिजन. हो, ते तर आहेच. पण एक सांगू का, मलाही आता नाही राहणार तिथे तुझ्याशिवाय एक आठवडाभर. मी काय म्हणते, तू सुद्धा चल ना माझ्यासोबत. जानू, मला ना खरंच आवडलं असतं, पण इथे खूप कामं पेंडिंग आहेत. तू एक काम कर ना, तू जा, मी तुझी वाट पाहीन. बघ जानू, तुझ्यासारखं कोणीतरी भेटावं यासाठी इतकी वर्ष वाट बघितली मी. त्यापुढे हा एक आठवडा काहीच नाहीये. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. तू जा शांतपणे. ओके? थँक्यू सो मच जयंत. आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह यू टू जयंत. आणि तू माझ्या मनाचा इतका विचार करतोस ना, हेच मला खूप आवडतं. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो जानू. माझंही तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आणि मी आयुष्यभर तुझीच आहे, हे तू कायम लक्षात ठेव. येस. बरं, आता लवकर घरी परत ये, मी तुझी वाट बघते. बाय बाय. रवी, संपतरावांकडून काही अपडेट? अजूनपर्यंत काहीच फीडबॅक नाही दिला त्यांनी. काहीही माहिती मिळत नाही आणि कोणाला काही विचारून फायदा पण नाही. हे जर असंच होत चाललं ना रवी, तर आपण आपलं टार्गेट अचीव कसं करणार? डार्लिंग, रिलॅक्स. बिझनेस इज गोइंग स्मूथ अँड वी आर मेंटेनिंग विथ आवर प्रॉफिट्स. अजून काय लागतं एका माणसाला?
मी नाही रिलॅक्स करू शकत रवी. हे बघ, आपण जर असेच हातावर हात ठेवून बसलो ना तर कसं चालणार आहे? आपण ना सतत विचार करत राहिलं पाहिजे की आपला बिझनेस एक्सपांड कसा करता येईल, नवीन नवीन डील्स कसे मिळतील. अरे दादा हेच तर करायचा, त्याचं स्वप्न होतं हे, जे आता मी पूर्ण करणार. सुपर्णा, डोंट वरी. मी लक्ष घालतोय त्यात. एव्हरीथिंग विल बी फाईन. प्लीज लक्ष घाल. रवी, गाडे पाटलांचा जर आपल्याला सपोर्ट मिळाला ना तर खूप गोष्टी सोप्या होतील. मी तुला सांगितलं ना, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि गाडे पाटलांचं काम स्पीडअप करण्यासाठी एक ऑप्शन आहे माझ्याकडे. अहो हे काय झालं? काही झालंय का? कसली काळजी करताय एवढी? काहीतरी काय आहे अगं? काही काळजी वगैरे काहीही नाहीये लक्ष्मी, काही झालेलं नाहीये. उगाच खोटं बोलू नका. तुम्हाला काय वाटतं, तुमचा चेहरा वाचता येणार नाही मला? कसलं तरी दडपण आहे, कसली तरी काळजी करताय तुम्ही. बरं, काल तुम्ही मला म्हणालात पैशाचा प्रश्न संपलाय. मग आता एखादं बिल थकलंय का अजून? अगं नाही लक्ष्मी. मग कामावर काही झालंय? कोणी काही बोललंय तुम्हाला? अरे लक्ष्मी, तू काय चाललंय तुझं? किती प्रश्न विचारतेस? मला ना एकदम शाळेतली आठवण झाली. शाळेत असताना असंच आई समोर बसवायची आणि एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायची. प्रत्येक बायकोला ना वेळोवेळी नवऱ्याची आई व्हावंच लागतं. इतकं पोटतिडकीने विचारते मी तुम्हाला, पण धड उत्तर देत नाही तुम्ही. मी तरी काय करणार मग? लक्ष्मी असं नका हो करू. काही होत असेल तर सांगा ना तुम्ही मला. आणि मुळात मला कळत नाही कसली काळजी वाटते तर तुम्ही मला सांगत का नाही? लक्ष्मी, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आपण डॉक्टरांकडे जाऊया. अगं नाही, मला काही झालेलं नाही, अगदी बरा आहे मी. कशावरून खरं बोलताय तुम्ही? तुम्ही बोलताय आणि तुमचा चेहरा वेगळा सांगतोय. अहो, इतकी वर्ष आपण एकत्र आहोत. अनेक कठीण प्रसंग आले आपल्या आयुष्यात, पण प्रत्येक वेळी आपण दोघांनी एकत्र तोंड दिले. मग आता असं का करताय तुम्ही? आता का लपवताय गोष्टी तुम्ही माझ्यापासून? तुम्हाला सांगते, तुम्ही असं माझ्याशी खोटं बोलताय, काहीतरी लपवताय असं वाटायला लागलं ना की भीती वाटते मला, गलबलतं मला. तब्येत ठीक आहे ना तुमची? मला खूप काळजी वाटते तुमच्या तब्येतीची. खोटं बोलू नका. तुम्हाला काही शांत हो. कुठलाही भलता सलता विचार करू नकोस. बघ, काय झालंय मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाही. अगं लक्ष्मी, आपल्यावर किती जबाबदाऱ्या आहेत अजून. खूप काय काय करायचंय आपल्याला. आपल्या भावनाचं लग्न करायचंय आणि आपलं घर बांधायचंय, आपलं लक्ष्मी निवास. हो की नाही? सगळं लक्षात आहे मला, काहीही विसरलो नाही मी. मला माहितीये काही विसरलं नाहीये. काय झालं? पाय दुखतायत. पाय दुखतोय तुमचा? हेच विचारते ना मी केव्हापासून. कितीही प्रयत्न केला ना तरी तुझ्यापासून काही लपतच नाही लक्ष्मी. तुला कळतच सगळं. मी पण काय तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारत बसले. मला कळायला हवं होतं काहीतरी त्रास होतोच आहे तुम्हाला. अगं थोडेसे पाय दुखतायत अलीकडे. काही काय? आपण डॉक्टरांकडे जाऊया. अगं काही गरजच नाहीये, काही फार झालेलं नाही मला. तुम्ही पडा, मी पाय चेपून देते. चला, ऐकणार आहात की नाही माझं? खरं तर एवढं काही नाहीये लक्ष्मी. तुम्ही पडा म्हटलं ना, पाय चेपू दे मला तुमचे. बर. काहीच कारण नव्हतं ना लपवायचं. असं अंगावर दुखणं काढत जाऊ नका हो. थोडंसं दुखायला लागल्याबरोबर डॉक्टरांशी बोललो तर औषध उपचार लवकर होईल ना. रोज कामावर जायचं असतं तुम्हाला. अजून चांगली 2-2.5 वर्ष नोकरी आहे तुमची. आत्ता जसे पाय वगैरे दुखायला लागले तर कसं होईल? आणि मी काही ऐकणार नाही.
गुपचूप डॉक्टरांकडे जाऊया. मी गरम पाण्याचा शेक आणते, हा तो करूया. म्हणजे बघा सकाळपर्यंत तुम्हाला बरं वाटेल. नोटीस ऑफ एम्प्लॉय टर्मिनेशन. तर आता तुमच्या सर्व्हिसचे फक्त 2 महिने शिल्लक राहिले. देवा देवा प्लीज माझा पेपर सोपा जाऊ द्या आणि मी जो अभ्यास केला ना त्यातलेच सगळे प्रश्न येऊ देत. हा प्लीज, हा देवा प्लीज प्लीज प्लीज. मीही तुझ्यासाठी प्रार्थना करत होतो. तुझ्यासारखा सपोर्टिव्ह नवरा असताना माझा पेपर अवघड जाणं शक्यच नाही. अच्छा, इतका कॉन्फिडन्स. मग देवाकडे प्रार्थना काय करत होतीस? ती तर आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. आपण कितीही हुशार असलो, आपण कितीही अभ्यास केलेला असला तरी देवाचा आशीर्वाद आपल्यासोबत असायलाच हवा. बरं, देवाच्या बाबतीत ना मी अजिबात तुझ्याशी वाद घालणार नाही. कारण का देव आत्ता जरी समोर आला ना तरी या जनरेशन मधल्या तुझ्यासारख्या गुणी मुलीला बघून तोही शॉक होईल. पण मग नंतर त्याला तितकंच हायसं पण वाटेल. कारण माझ्या आयुष्यात जयंत नावाचा माझ्याहूनही गुणी आणि गोड मुलगा आहे. अच्छा, मी गोड आहे खूप जास्त. पण तू माझ्यापेक्षा जास्त गोड आहेस. एनिवे, आपण असेच जर गप्पा मारत बसलो ना तर तुझा पेपर मिस होईल. अरे हो. चल कम. ए वीणा, चहा दे ग मस्त. गाई, आम्ही उठायच्या आधीच तुझी देवपूजा झालेली असते ना, मग आज काय हे नवीन? बघ रे बाबा देवा, आज काहीतरी विशेष मागणं आहे तुझ्याकडे. चेष्टा कसली करताय? वहिनी चेष्टा आणि दादा नाही हो, नाही नाही नाही. कारण दादासाठी हिशोब हा जिव्हाळ्याचा विषय असतो. हं? चहा फेकू का तो? ए पण मी काय खोटं बोलतोय का? पुढे सांग ना. दोघंही चहा पे. अहो आज जान्हवीची परीक्षा सुरू होते ना म्हणून जरा. अच्छा, जानूची परीक्षा सुरू होते. पण जानू घरात नसल्यामुळे परीक्षेचं असं काय वातावरण वाटत नाहीये, नाही ना? नाही बरोबर आहे. कारण घरी असताना मला सारखी म्हणायची, दादा माझी रिव्हिजन घे. आणि सगळ्यांना म्हणायची, कोणीही आवाज करू नका, माझी एक्झाम आहे. आता नाहीये तर कस तरी वाटतंय ना. मलाही सारखी म्हणायची, वहिनी कॉफी देतेस का ग? एवढा टॉपिक संपल्याशिवाय मी काही उठायची नाही. तिची जागरण, सकाळी उठण्याची धावपळ, सगळ्यांची खूप आठवण येते मला. ही जी काही तिची आठवण येते ना तुम्हाला, आता तुम्ही सगळ्यांनी तिलाच सांगा. कसं काय आई? पेपर संपल्यावर आज येणार आहे ती. काय? वाव, हे बरं केलंस हो लक्ष्मी. अगं जयंत कितीही काळजी घेत असला ना तरी शेवटी माहेर ते माहेरच. आई बाबांपाशी जितकं निवांत मुलांना वाटतं ना तितकं कुठेच वाटत नाही बघ त्यांना. अगदी. लक्ष्मी, पण तू जानू आणि जयंत दोघांनी बोलवलंस ना ग? अर्थात दोघांना अगदी आग्रहाचं आमंत्रण केलंय. हो म्हणाले जावई बापू. अरे वा. चला, जानू येणारे म्हटल्यावर तयारीला लागलं पाहिजे, हो ना आई? बाई मी तुला सांगणारच होते. चला आई. डॉक्टर, नेमकं काय झालंय यांना? इतका का त्रास होतोय? कठीण आहे. म्हणजे हे बघा, तुम्हाला टेन्शन येईल पण जरा स्पष्ट सांगतो, हे काही इतक्यात बरं होईल असं वाटत नाही. काय? हो, म्हणजे आजची कंडिशन बघून तर मला हे असंच वाटतंय. पण मग आता काय करायचं? मला तरी वाटतंय अजून 2 महिने ते ट्रीटमेंट सुरूच ठेवावी लागेल. 2 महिने? अहो इतकं शॉक का होताय? तुम्हाला काही साधी इंजुरी वाटली? अहो मी मागेच सांगितलं होतं ना की 15 दिवसांनी स्टेटस बघून काय ते ठरवू. पण मला हे आता क्लिअरली दिसतंय की काहीच इम्प्रूव्हमेंट नाही. नाही
नाही नाही डॉक्टर, तुम्ही म्हणताय तसं सगळं करूया. हो हो बरं, मी गेल्या वेळेस जी औषधं लिहून दिली होती ना तीच कंटिन्यू करा. आणि पुढे फॉलोअपला आल्यावर सांगेनच की मी. थँक्यू. हो या. सावकाश हा, सावकाश, एकदम सावकाश. काय झालं? अहो काही व्हायचं राहिलंय का? तुम्ही ऐकलं नाही डॉक्टर काय म्हणाले? अहो अजून 2 महिने. अहो 2 महिने काय मी असं हातात घेऊन फिरायचं आणि काय लंगडत फिरायचं का असं? अहो लोक काय म्हणतील? जाऊ दे हो, तुम्हाला काय करायचं या सगळ्याचं? तुमचं काम तर झालंय ना, माझं टेन्शन मीच बघतो. अहो आता डॉक्टर 2 महिने म्हणालेत, पुढच्या वेळी 6 महिने म्हणतील, त्याच्या पुढच्या वेळी 1 वर्ष म्हणतील. अहो मी बराच नाही झालो तर कोण करेल लग्न माझ्याशी? तुम्ही कराल ना? काय? काही नाही हो, काही नाही. आता सांगून काय उपयोग आहे? अहो रस्त्यावर गेलो की लोक चिडवतील मला, ए लंगड्या असं. तुम्हाला काय हो, तुम्हाला तर बरंच वाटणार ना, तुमच्याच तर कृपेमुळे झालंय हे सगळं. अहो आणि मी घरी काय सांगू हो? अहो शहरातले सगळे डॉक्टर पप्पांना ओळखतो, त्यांनी सांगितलं तर काय करू मी? तुम्ही एवढं सगळं कशासाठी बोलताय? अहो डॉक्टर म्हणालेत ना तुम्ही बरे व्हाल म्हणून, मग त्यांनी दिलेली गोळ्या औषधं वेळेत घ्या म्हणजे बरे व्हाल. ते तर काही तुम्ही करत नसाल. साधं इंजेक्शन घ्यायचं म्हणलं की लगेच तुम्ही एवढं घाबरता लहान मुलांसारखं. तुम्ही एक काम करा, डॉक्टरांनी सांगितलेली सगळी ट्रीटमेंट आपण व्यवस्थित करू, पण त्यासाठी आधी तुम्ही घरी जा, आराम करा आणि वेळेत गोळ्या घ्या. ठीक आहे. आज तुम्हाला मला सोडायला याची गरज नाहीये, मी जाईन माझा. गरज नाही मला कोणाच्या आधाराची आणि व्हीलचेअरची. सगळी माझीच चूक आहे, मीच हा विचारानं वागले. खूप दिवसानंतर आज परत कॉलेजला येतेस. एक्सायटेड? खूप जास्त एक्साइटेड आहे मी. जयंत तुला माहितीये, आपल्या लग्नानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटलेच नव्हते. आता सगळ्यात आधी मी जाऊन माझ्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहे. हे बघ जानू, मित्रमैत्रिणी तर भेटतीलच, पण विसरू नको एक्झाम जास्त महत्वाची. म्हणून बाकी कुठलाही विचार करू नकोस आणि शांतपणे पेपर लिह. अँड वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ओके हाय. बाय. जानू, आईचा फोन आहे. आईचा? हॅलो. हा आई बोल. जानू, अगं कुठे आहेस? आई अगं आत्ताच कॉलेजला पोहोचले, आताच जात होते तेवढ्यात तुझा कॉल आला. उशीर होतोय का ग? नाही ग आई, तुझ्याशी बोलायला 2 मिनिटं आहेत माझ्याकडे, बोलतो. अगं नाही, आज पेपर आहे ना तुझा, मग परीक्षेच्या दिवसातली तुझी लगबग आठवली आज बघ. हातावर दही साखर घेतल्याशिवाय कधी पाठवलं नाही मी तुला. आज तिकडे कुणी दिला असेल दही साखर? मलाच चुकल्यासारखं होतंय बघ. आई मग तू जर म्हणत असशील तर मी लगेच धावत येऊ का तुझ्याकडे तिथे? अगं काहीतरी काय असं म्हटलं का मी? तू पण ना, बरं ऐक, डोकं आणि मन शांत ठेवायचं आणि पेपर लिहायचा. कुठलाही विचार मनात आणायचा नाही, कळतंय का? हो आई, तुला माहितीये तू आणि जयंत ना अगदी सारखे आहात. दोघे किती काळजी करता माझी. आमचा जावई आहेच गुणी. आणि मी? तू लब्बाड आहेस, लब्बाड. आई बरं आता जा, छान पेपर सोडव हा. आणि आई, परीक्षेनंतर येणार आहात ना तुम्ही? हो, आम्ही येणार आहोत तिथे. जयंतच येणार आहे मला आपल्या घरी सोडायला. ठीक आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. पेपर अगदी सोपा जाणार बघ तुला. थँक्यू आई. ठेवते फोन. बाय. ठेवते.
जे मला वाटतंय तेच तुला वाटतंय? तुला जे वाटतंय ते मला वाटतंय, मला जे वाटतंय ते तुला वाटतंय, याला जे वाटतं ते मला वाटतंय. तुला काय वाटतं? मला काहीतरी वेगळंच वाटतंय. काय याच्यावर जर सिद्धू नाचला नाही ना तर समजून जा की त्याला खरंच लागलं. पण याच्यावर जर तो नाचला तर तो डिंग्या टाकतोय. चल, चल, चल. अरे बंद करा यार. अरे हातपाय उठले तुम्ही काय करताय काय करता